नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव शिवारात ठिबक सिंचनाच्या माध्यमातून अरुण सोहनी या शेतकऱ्याने केवळ 3 महिन्यात गव्हाचे तब्बल 35 क्विंटल उत्पन्न घेतले. खरीपात या मकाचे उत्पन्न घेतले, त्यानंतर मकाच्या जागेवर रब्बीत गहू पिकाची पेरणी केली. बदलते वातावरण, अवेळी झालेला पाऊस यामुळे अडचणीत आलेल्या या शेतकऱ्याने तालुका कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेत ठिबक सिंचनवरील गव्हाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलंय. चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आणि शेतीशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच सरकार कृषी क्षेत्रात सातत्याने काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हावा या उद्देशानं हे धोरण आखणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलंय. इंदापूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीनं कमी दरात शेतकऱ्यांना भुईमुगाचे बियाणे उपलब्ध करून देऊन प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीस मोठ्या प्रमाणात वेग आलाय. सध्या सर्वत्र तेलबियांचे उत्पादन घटत असल्याने शासनामार्फत शेतकऱ्यांना तेलबियांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होत असताना दिसत आहे. पेरणीसाठी बियाणांना अनुदान देऊन शेतकऱ्यांना तेलबियाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू पिकांमध्ये बी आणि बोंड खाणाऱ्या अळीमुळे काजू बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. काजू बीच्या संपूर्ण घोसाचे ही कीड नुकसान करत असल्याने त्याचा मोठा परिणाम काजू उत्पादनावर होणार आहे. जिल्ह्यात यावर्षी काजू हंगाम काहीसा विलंबाने सुरू झालाय. अजूनही काजूचे अपेक्षित उत्पादन सुरू झालेले नाही. मात्र वाढलेले तापमान, सतत पडणारे धुके यामुळे काजूचा मोहर करपल्याने काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झालेले आहे. राज्यातील 4 पैकी 3 कृषी विद्यापीठांमध्ये तातडीने कुलसचिव नियुक्त करावेत असे साकडे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राज्य शासनाला घातले आहे. ठिबकासाठी राज्यातून आलेले 3 लाख अर्ज लॉटरी विना पडून आहेत. त्यामुळे 1 एप्रिल पासून लॉटरी पद्धत बंद होण्याची शक्यता असून अनुदान वाटपासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्व लागू करण्याची हालचाल कृषी विभागाकडून सुरू केल्या आहेत. मागील सप्ताहात राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारात लेट खरीप कांद्याची आवक घटल्याने कांदा दरात सुधारणा होती. तर चालू सप्ताहात पुन्हा आवक वाढल्याने दर पुन्हा घसरले आहेत. त्यामागील सप्ताहात शनिवारी सरासरी 3,000 रुपये क्विंटल होते. हेच दर टप्प्याटप्प्याने कमी होऊन शुक्रवारी प्रति क्विंटल 2,325 रुपये दर मिळाले. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.